तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीबद्दल बोलण्यास सुनील तटकरेंनी नकार दिलाय। राष्ट्रवादी पक्षाला अधिक मजबूत करण्याचं काम करणार असल्याचं सुनील तटकरे म्हणालेत। तर सुनेत्रा पवारांनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचंच नाव येतं अशी प्रतिक्रिया यावर अनिल पाटलांनी दिली आहे। तर आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमधून पटेल तटकरेंचं नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर आता या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीबद्दल बोलण्यास तटकरेंनी या ठिकाणी नकार दिलाय। तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधून लढणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। पटेल तटकरेंचं राष्ट्रवादीचे 22 आमदार हे भाजपमधून लढणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। या संदर्भात आमदार सुनील शेळके हे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुनील शेळके जी आपण पाहतो, रोहित पवारांनी हा मोठा दावा केलेला आहे। तटकरे आणि पटेल हे भाजपमधून लढणार असल्याचं रोहित पवार म्हणतायत, कसं पाहताय त्यांच्या या वक्तव्याकडे? रोहित दादा पवारांनी ज्योतिषांचा धंदा कधीपासून सुरू केला आम्हाला माहित नाही, परंतु मला असं वाटतं की प्रत्यक्षामध्ये जी काही वस्तुस्थिती आहे ही सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली पाहिजे। मागील काही दिवसापूर्वी बारामतीची पोट निवडणूक ज्यावेळेला झाली त्यावेळेला सुनेत्रा वहिनींच्या समोर काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यायचा हा अट्टकुली धरला होता। बारामती 2029ला काँग्रेसकडून रोहित पवार उभे राहणार आहेत हे जवळपास निश्चित झाले। देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना रोहित दादा पवार कशासाठी भेटले होते, आता या सगळ्या गोष्टींचा आम्ही खुलासा द्यावा का? त्यामुळं आपण आपली स्वतःची पोळी भाजण्याकरता दुसऱ्यांच्या माथी कुल्ली खापर मारू नका। जी काय परिस्थिती आहे, जे तुमची जी काय चिलबिचिल सुरू आहे, तुम्हाला राष्ट्रवादी दोन्ही एकत्र होऊन द्यायची नाहीये। तुम्हाला भविष्यात काँग्रेस पक्षात जायचंय हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ज्ञात आहे, परंतु महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका। सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय पटेल साहेब असतील, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, नेते मंडळी एक संघ राहतील आणि 2029ला चांगल्या पद्धतीनं घवघवीत यश मिळवून विधानसभेमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवतील, आम्हाला विश्वास आहे। अगदी अगदी नक्कीच धन्यवाद सुनील शेळकेजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहिलं सुनील शेळकेंनी रोहित पवारांच्या या वक्तव्यावर टीका केलेली आहे आणि राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न करू नये असंही ते यावेळी म्हणाले।